नवी मुंबईतील सानपाडा डीमार्ट परिसरात गोळीबार। सकाळी 9:30 वाजता ही घटना घडली। एक व्यक्ती या गोळीबारात जखमी झाली आहे। 2 अज्ञात इसमांकडून 5 राऊंड फायर करण्यात आले। गुन्हे शाखा, परिमंडळ 1 आणि स्थानिक पोलीस एकत्रित मिळून तपास करत आहेत। जखमीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। कारण आहे कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा तपास करत आहे। साधारणतः 9:30च्या सुमाराचा इन्सिडेंट आहे। एक व्यक्ती आहे जखमी टोके म्हणून, ते त्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते। अचानक जेव्हा गाडीत बसले होते, 2 इसम बाईकवरती आले आणि साधारणतः 4 ते 5 राऊंड फायर झाले। आम्हाला फक्त प्रथम दर्शनी दिसतं। काही खाली केस त्या बुलेट्स जे आहेत ते आपण मिळालेले। जखमी हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि सध्या स्टेबल आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। आता याची बॅकग्राऊंड काय, पार्श्वभूमी काय, याचा तपास आमचा सुरू आहे। जखमी व्यक्ती काय व्यवसाय करत होता, त्याचा स्वतःचा काय बॅकग्राऊंड आहे याचा पण तपास चालू आहे। आणि सगळ्या पद्धतीने आमच्या टीम्स, क्राईम ब्रांचची आणि पोलीस स्टेशन, लोकल पोलीस स्टेशन आणि झोनवनच्या टीम्स या कंबाईन प्रमाणे काम करत आहेत आरोपींच्या मागे। सर, ठेकेदार एपीएमसी मधला तर त्या कुठेतरी वादातून झालाय का? पूर्व महिन्यात आता ही सध्या चर्चा आहे, म्हणजे ह्या चर्चा विविध प्रकारे चर्चा आहे, पण निश्चित कंक्लुजनपर्यंत पोलीस आता कुठल्याही पद्धतीने आलेलं नाही आहे। जेव्हा जखमी स्वतः बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असेल त्यावेळेस आणि काही इतर त्या बाकीच्या आमचे अँगल्स आहेत जेव्हा स्पष्ट होतील त्यावेळेस नक्की आम्ही सांगू शकतो। थँक्यू सर।